एक ब्रेकिंग न्यूज आपण पाहूयात। रवींद्र धंगेकर हे आता अजित पवारांच्या भेटीला पोहोचले। भेटीचं कारण मात्र अद्यापर्यंत अस्पष्ट आहे। तर महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आपण पाहतो। रवींद्र धंगेकर हे आता अजित पवारांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। त्यांच्या भेटीचं कारण अद्यापर्यंत अस्पष्ट आहे। तर रवींद्र धंगेकर हे आता अजित पवारांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। ही दृश्य देखील आपण पाहतोय। अजित पवार यांच्यासोबत आता कशा पद्धतीची ते चर्चा करतात, भेटीचं कारण मात्र अद्यापर्यंत कळू शकलेलं नाहीये। मात्र अजित पवार यांची भेट घेण्यासाठी आता रवींद्र धंगेकर पोहोचलेले आहेत। ही दृश्य देखील आपण पाहतोय। रवींद्र धंगेकर आता अजित पवारांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। पुण्याच्या राजकीय वर्तुळातील एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। रवींद्र धंगेकर अजित पवार यांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। तर या भेटीचं कारण मात्र अद्यापर्यंत अस्पष्ट आहे। मात्र ही भेट महत्त्वाची मानली जाते आहे। पुणे महानगरपालिकेच्या अनुषंगाने काही चर्चा होते का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। मात्र रवींद्र धंगेकर अजित पवारांच्या भेटीला पोहोचल्यानं आता चर्चांना उधाण आलेलं आहे। या भेटीचं कारण अद्यापर्यंत कळू शकलं नसलं तरी चर्चा देखील सुरू झालेल्या आहेत। पुण्याच्या राजकीय वर्तुळातील अत्यंत महत्त्वाची ही ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। रवींद्र धंगेकर हे अजित पवार यांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। ते अजित पवार यांच्यासोबत नेमकी भेट कशासाठी घेतायत हे पुढच्या काही वेळामध्ये स्पष्ट होईलच। मात्र सध्या ते अजित पवारांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। अजित पवार यांच्यासोबत काय चर्चा ते करतात, महापालिका निवडणुकीच्या अनुषंगानं काय चर्चा करतात हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे। तर या भेटीचं कारण अद्यापर्यंत समोर आलेलं नसलं तरी निवडणुकीच्या अनुषंगानंच महत्त्वाचा मुद्दा असू शकतो आणि म्हणून ते अजित पवार यांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। अमोल धर्माधिकारी आपले प्रतिनिधी अधिकचे अपडेट देतात। अमोल, धंगेकर अजित पवारांच्या भेटीला पोहोचलेत। महत्वाची घडामोड आहे, कारण की रवींद्र यांच्यासोबत शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी आहेत ते सुद्धा अजित पवारांच्या भेटीला आलेले आहेत आणि त्यामुळे पुण्यामध्ये शिवसेना वेगळी भूमिका घेण्याच्या तयारीमध्ये आहे। अजूनही शिवसेना भाजपच्या युतीचं ठरलेलं नाहीये। शिवसेनेला किती जागा द्यायच्या यावर अंतिम निर्णय भाजपकडून देण्यात आलेला नाहीये। शिवसेनेला ज्या जागा हव्या आहेत त्या देण्यात येत नाहीये भाजपकडून आणि त्यामुळे शिवसेनेमध्ये प्रचंड नाराजी आहे आणि त्यामुळेच आता शेवटच्या क्षणाला आपण पाहतोय की एकनाथ शिंदे यांचा निरोप घेऊन हे सगळे महत्वाचे पदाधिकारी आहेत शिवसेनेचे ते आता अजित पवारांना भेटण्यासाठी आलेले आहेत। खरं तर यामध्ये रवींद्र धंगेकर आहेत, अजय भोसले आहेत, किरण साळी आहेत जे युवा सेनेचे सचिव आहेत, ते सुद्धा आता अजित पवारांना भेटण्यासाठी आलेले आहेत आणि नेमका आता शिवसेनेकडून काय प्रस्ताव दिला जातोय का हे पाहणं महत्वाचं आहे। सगळ्यात महत्वाचं म्हणजे उदय सामंत यांचा एक सहकारी आहे तो सुद्धा यांच्या सोबत असलेला पाहायला मिळते आणि त्यामुळे शिवसेनेचा एक प्रस्ताव घेऊन हे सगळे पदाधिकारी आले आहेत का हे पाहणं महत्वाचं आहे। कारण अजूनही यांचं भाजप सोबत जुळत नाहीये। भाजपकडे 25 जागांची मागणी केली आहे पण भाजप 15 जागा देण्यास तयार आहे आणि त्यातही 7 जागा अशा आहेत जिथं शिवसेनेची ताकदच नाही, अशा जागा शिवसेनेला देऊ केलेल्या आहेत आणि त्यामुळे शिवसेनेमध्ये प्रचंड नाराजी आहे। म्हणून आता या पुण्याच्या महानगरपालिकेमध्ये आपल्याला 2 राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदेची शिवसेना हे एकत्र लढताना पाहायला मिळणार का, हे नवीन समीकरण पाहायला मिळणार का हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे। ठीक आहे अमोल, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले तू पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।